दौरा सारखा आहे। लोकसभेच्या अगोदरपासून आपल्या खासदार साहेबांचं, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आपण विकासाचं पुस्तक आपण प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये वाटत होतो। त्या निमित्तानं सगळ्या वाडी वस्तीवरती आमचे राजाभाऊंचे सासरे, रेड्डी साहेब म्हणजे सगळेच आम्ही बरोबर, म्हणजे वयाचं भान विसरून सगळी वयस्कर मंडळी माझ्यासोबत, तरुण मंडळी माझ्यासोबत काम करत होती। फार मला ऊर्जा इथनं मिळाली। मला ऊर्जा कुठून मिळाली असेल तर ती मलवडीतनं मिळाली। म्हणजे तरुण वर्ग तर बरोबर होताच, पण माझे हे सगळे वयस्कर लोकसुद्धा माझ्याबरोबर रात्रीचं सगळे आम्ही घरोघर दिसत नसताना सुद्धा प्रचार दौरा करून ती पुस्तकं वाटण्याचं काम केलं। खासदारांचं काम अतिशय स्वच्छ आणि चांगलं आहे। फार ताकदीनं काम करणारी माणसं आहेत। आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न होता नीरा देवधरचा, धोंबलकवडीचा, तो 100% सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे। नीरा देवधरसाठी सुद्धा या विरोधकांनी आपलं काम थांबवण्याचं काम केलं, पण ते थांबलेलं काम आता निश्चितपणाने माझ्या रूपाने ते काम आता आणि दादांच्या ताकदीनं काम सुरू होणार आहे। आपल्या जिजामाला वहिनी यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतलेली आहे। म्हणजे जी लाडक्या बहिणीची मोठी ताकद या तालुक्यात आपल्या पाठीशी उभं करण्याचं काम वहिनी साहेबांनी सुद्धा त्याच ताकदीनं आपल्याला केलेलं आहे। आणि एवढं सगळं करत असताना तुमचा आशीर्वाद पण तेवढाच महत्त्वाचा होता। तुम्ही जो मताच्या रूपानं मला जो आशीर्वाद दिला आणि विधानसभेमध्ये जाण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी तुमचं सगळ्या मलवडी ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही अडचणी मलवडीच्या असतील, रस्त्याचा असेल, माझ्या माहितीप्रमाणे आता मंदिराचं थोडं काम राहिले ते सुद्धा आता राहणार नाही, ते सुद्धा खटाखट करून घेऊ। कारण ते थोडंसं लांबलं गेलं, कारण खासदार आपले सत्तेतून बाहेर गेले, म्हणजे आपले बाहेर पडले, म्हणजे पराभव झाल्यामुळं काही अधिकाऱ्यांना आपल्याला अडचणी आल्या, त्या अडचणी आणण्याचं काम या विरोधकांनी केलं, प्रचंड काम केलं। आता आपल्याला कोण अडचण आणू शकत नाही। आता आपली ताकद, आपल्याला कोण थांबवायचं काम या तालुक्यात कोण करू शकत नाही। आणि तुमच्या ताकदीवर, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर आता फलटण तालुका आणि कोरेगाव मतदारसंघ, माझा उत्तर कोरेगाव मतदारसंघामध्ये जे विकास काम असेल ते निश्चितपणाने सोडवण्याचं काम तुमच्या शक्तीवर, तुमच्या ताकदीवर आता मी करणार आहे। आणि या भागातला आता एकच शब्द तुम्हाला देतो, जे काय आपलं कुठलाही रस्त्याचं काम असेल, अजून कुठलं तुमचं हनुमान मंदिराचं एक मंडपाचं काम आहे माझ्या माहितीप्रमाणे, अजून गावातलं कुठलं वाडी वस्तीवरचे रस्ते असतील महत्त्वाचे, डीपीचं काम करून घ्या। आता मला ते प्रस्ताव द्या, प्रस्ताव तुम्ही आता वेळ न लावता मला ह्या 2-4 दिवसात जे काय लागणार आहे ते प्रस्ताव द्या। एक डीपीचं काम आणि एक कुठलंही अंतर्गत रस्त्याचं काम आपण घेऊ। लाईटची आता काळजी करू नका, लाईटचा ऊर्जा मंत्रीच आपला असणार आहे, त्यामुळं लाईटची तुम्ही चिंता सोडून द्या। डीपी लागणार आणि दिवसा लाईटसाठी आपण प्रयत्न करतोय, आपलं सरकारी प्रयत्न करतोय। कारण माझी पहिली मागणी विधानसभेत मी मागणार आहे की माझ्या शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे। सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळोपर्यंत लाईट आपल्याला असली पाहिजे, कारण त्याच्या अडचणी आपल्याला माहीत आहेत। म्हणजे रात्रीचा भिजवायचा किती त्रास होतोय काय, मी शेतकरीचा असल्यामुळं मला काय सांगायची गरज नाही, कारण ते अडचण मी स्वतः सोसलेले, भोगलेले। त्यामुळं इथून पुढं लाईटचा विषय सुद्धा आपण लवकरात लवकर आपलं सरकार सोडवणार आहे। आणि ज्या सुविधा आपल्याला या सरकारनं दिल्या त्या कायमस्वरूपी आपल्याला सुरू राहणार आहेत। म्हणजे लाडक्या बहिणीची योजना असेल, रेशनिंग फ्री असेल, आयुष्यमान भारत असेल, PM किसान असेल, सगळ्या योजना केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकार, ह्या सगळ्या योजना आपल्या कायम पद्धतीने आपल्याला सुरू राहणार आहेत। माझी आपल्याला एकच विनंती आहे, आता आपण इलेक्शन ज्या दिवशी झालं त्या दिवशी आपला विरोध संपला विरोधकाचा, आपल्याला आता कोणाशी विरोध करायचा नाही। आता माणसं आपल्याला सगळी जुळवून घ्यायचं, ज्यांनी आपल्याला मतदान दिलं नाही ना त्याला सुद्धा आपला पार्टीचं, आपल्या ताकदीचं, दादांचं काम करण्याच्या पद्धतीचं सगळं महत्त्व आपण सगळ्या लोकांनी सांगा। आणि आता लांब जाऊ नका, आता सगळ्या सत्ता आपल्याकडे आहेत, आमदारकी आपल्याकडे आहे, ते आता आपलं कुणी विरोधक आपलं काही करू शकत नाही, त्यांच्याकडे तेवढी ताकद आता राहिलेली नाही, ते सरकारमध्ये आता नाही आहेत। कारण सरकार आपलं आहे, आता सरकार तुमच्या आमच्या विचाराचं सरकार आहे। त्यामुळं पुन्हा एकदा मी विनंती करतो की त्या विरोधकांच्याही घरी जावा, त्यांना सांगा की आता विरोध संपलेला आहे, तुम्ही आमच्याबरोबर या। विकास काम करायचं असेल, गावातला विकास वाढवायचा असेल, गावातलं प्रत्येक विकासाचं काम करायचं असेल तर आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नेतृत्व बरोबर काम करू आपण, कारण ते नेतृत्व धडाडीचं आहे, तरुण तडफदार आहे। आता ते तरुण नेतृत्व आहे, आता वयस्कर नेतृत्व काम करत नाही, जेवढं आता वय झालं की पळायचं जरा थोडं थांबतं ना, आपण आता तरुण नेतृत्वाबरोबर राहिलं पाहिजे, तरुणांना संधी दिली पाहिजे। तेव्हा माझी पुन्हा एकदा विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, आपण त्या पद्धतीनं आपलं कामकाज चालू करावं। तुमच्या मलवडी गावच्या प्रत्येक विकासाच्या कामामध्ये मी तुमच्या बरोबर असणार आहे, तुम्ही दिल ते काम मी करणार आहे, एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो आणि थांबतो। जय हिंद।